बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। आज संध्याकाळी 5 वाजता लष्कर आणि हवाई दलाची पत्रकार परिषद होणार आहे। तर लष्कर आणि हवाई दलाची संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडणार असून या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील त्या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी अधिक अपडेट देत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय हवाई दल आणि लष्कराची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, काय अपडेट मिळतीये? हवाई दलाने खास करून भारतीय लष्कराची अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद सायंकाळी 5 वाजता होणार आहे। आतापर्यंत जर बघितलं आपण तर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने सलग 2 दिवस पत्रकार परिषद घेतली। प्रथमतः विजय गोखले जे परराष्ट्र सचिव आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर काल रवीश कुमार जे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली। कुठेही जी कारवाई झाली त्यामध्ये हवाई दल आणि आर्मीचा उल्लेख येत नव्हता, त्यामुळे होऊ शकतं आज ही पत्रकार परिषद हवाई दल आणि लष्कराच्या माध्यमातून होणार आहे। सायंकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होत आहे। सध्या चर्चा आहे की दिल्लीमध्ये जी आकाश मेस एरिया आहे इंडिया गेटच्या बाजूला तिथे पत्रकार परिषद होईल आणि ज्या पद्धतीनं हवाई दलांनी कारवाई केली, खास करून जी पाकिस्तान आतमध्ये जाऊन त्यांची ज्या पद्धतीनं अतिरेकाच्या छावण्या तळ नष्ट केली त्या संदर्भात इत्थंभूत माहिती आज येण्याची शक्यता आहे। सोबतच भारतीय लष्कर कशा पद्धतीने पाकिस्तान खास करून पाक सीमेवरती काम करते आणि कशा पद्धतीने भारतीय सर्वसामान्य सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे हे देखील प्रयत्न करेल। होऊ शकतं असे वेगवेगळे विषय शक्यता आहे आणि भारत आणि पाकिस्तान सीमेवरती ही तणावपूर्ण परिस्थिती आहे ती कमीत कमी कशी करतील यावर देखील काही मोठी माहिती या पत्रकार परिषदेतून पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण भारत विश्वासासोबतच जागतिक स्तरावरचं देखील या संपूर्ण बैठकीत पाकिस्तान असो किंवा मग चायना असो, US असो, रशिया असो, फ्रान्स असो या देशांनी देखील भारताला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे या देशांचं देखील लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलं असेल। अगदी प्रशांत, आणि आज संध्याकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेसंदर्भातील अशीच अपडेट आमच्यापर्यंत देत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर गेल्या 4 दिवसापासून भारत पाकिस्तान सीमेवर तणाव आहे। भारताने पुलवामाच्या भ्याड हल्ल्याचं उत्तर पाकिस्तानला दिलं आहे, त्यामुळे सध्या दोन्ही देशातील परिस्थिती ताणली गेली आहे। ही परिस्थिती आगामी 48 ते 72 तास अशीच राहण्याची शक्यता आहे, असं ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ नितीन गोखले यांना वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। गेल्या काही दिवसाच्या घडामोडी घडल्या या सर्व विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत नितीन गोखले, संरक्षण तज्ज्ञ आहेत। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, ही जी संपूर्ण परिस्थिती आहे याचं विश्लेषण कसं कराल सर आपण? आत्ता जी परिस्थिती आहे 2 दिवसानंतर जेव्हा भारताने बालाकोटला जाऊन तिथल्या जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवरती हल्ला केला भारतीय वायुदलाने आणि जे कॅम्प होते त्याला नेस्तनाबूत केलं, त्याच्यानंतर गेल्या 48 तासात बऱ्याच काही घटना घडलेल्या आहेत, त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत। पण आत्ताची जी परिस्थिती आहे ही अशी आहे की पाकिस्तान पूर्णपणे आयसोलेट झालेलं आहे जगामध्ये। त्यांना कोणाहीकडनं सपोर्ट मिळालेला नाही आहे आणि याच्या उलट परिस्थिती भारताची आहे की भारताला कोणीही निंदा केलेली नाही आहे भारताच्या ॲक्शनची। किंबहुना लोकांनी म्हटलंय की भारताने ॲक्शन घेतली, आता पाकिस्ताननी त्यांच्या ह्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे। भारताने जे डिमांड केलं ते पाकिस्तानने त्याप्रमाणे ॲक्शन घेतली पाहिजे। ॲक्शन काय आहे? भारताने फार उत्तमपणे जी एक स्टेटमेंट पहिल्या दिवशी इश्यू केली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आमचा उद्देश होता की आतंकवादी जे संघटना आहे जैश ए मोहम्मद त्यांच्या कॅम्पवरती आम्ही प्रिसाईज हल्ला केला, आम्ही पाकिस्तानच्या मिलिटरीवरती हमला केला नाही, पाकिस्तानच्या सिव्हिलियन्सवरती टार्गेट केलं नाही। आमचा फक्त हा उद्देश आहे की आतंकवाद संपला पाहिजे, दहशतवादी लोकांना पाकिस्ताननी आयदर बॅन करायला पाहिजे किंवा पकडून ठेवायला पाहिजे, असा त्यांचा पहिल्यापासून भारताचा हा निर्णय होता आणि भारताने त्याच्यासाठी ॲक्शन घेतली। पाकिस्ताननी उलटं काय केलं, जेव्हा बुधवारी पाकिस्तानचे काही विमानं भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न केला F-16नी, तेव्हा भारताची जी विमानं होती सुखोई 30 आणि MiG-21 यांनी त्यांना पळवून लावलं। अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये आपला एक पायलट तिथे उतरला आणि तो नेमका पाकिस्तानच्या हद्दीत उतरायला लागला। त्याला अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन वर्तमान म्हणून जो आहे तो त्यांच्या तावडीत आहे, त्यांच्या कब्जात आहे। पण त्याच्यामुळे भारताला हा काही सेटबॅक नाही आहे, हा काही भारताने निराश होण्यात याच्यात काही अर्थ नाही आहे, कारण अशी परिस्थिती नेहमी पकडली जाते की
जर असं काही झालं तरी सुद्धा निर्णय घेतले जातात. तर आता जी परिस्थिती आहे, एका लाईनीत सांगायचं म्हटलं तर, की भारत हाय मॉरल ग्राउंडवरती आहे, भारताला याचा ॲडव्हान्टेज आहे आणि पाकिस्तान खूप दबावाखाली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि त्यांच्या जनतेकडनं सुद्धा. याच्या पुढे आता काय होईल हे बघायला पाहिजे. भारताला सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या भूमिकेवर संभ्रम निर्माण झाला होता. एकीकडे त्याचे पंतप्रधान शांततेची गोष्टी करतात, शांततेबद्दल बोलतात, तर दुसरीकडे त्यांचे लष्कर प्रमुख हे सैन्य शक्तीच्या तयारीत आहे. असा तो दाखला मिळतो खास करून सैन्य शक्तीचा पाकिस्तान लष्कराच्या वतीनं. यावरती आपल्याला काय समजावं लागेल? पाकिस्तानमध्ये मुख्य ताकद जी आहे ही त्यांच्या लष्कराची आहे आणि इम्रान खान सगळ्यांना माहिती आहे की लष्कराचं ते एक कठपुतली आहे. इम्रान खान स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही आणि रबरी पुतळा आहे आणि घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आहे की इम्रान खानला मध्ये मध्ये एखादं वक्तव्य द्यायला लावतात. जसं त्यांनी काल वक्तव्य दिलं की चला आपण बातचीत करूया, आपल्याला दोन्ही देशांना हे खूप भारी पडेल जर आता आपण केलं नाही तर. आणि हेही म्हटलं की हे लक्षात घ्या की जर युद्ध सुरू झालं तर आपल्या दोघांच्याही हातात, त्यांनी मोदींना म्हणजे संभाषण मोदींशी करत होते की आपण दोघांनी आपल्या दोघांच्याही हातात त्याचा कंट्रोल राहणार नाही जर आपण युद्ध सुरू केलं तर. म्हणजे एका प्रकारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याकडे दोघांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. पण हे एक हास्यास्पद वक्तव्य त्यांचं आहे, कारण न्यूक्लिअर वेपन्सपर्यंत पोहोचण्याची वेळच येणार नाही. दुसरी गोष्ट, भारतीय लष्कर पाकिस्तानी लष्करापेक्षा खूप ताकदवर आहे. त्यामुळे पाकिस्तानला पटकन युद्ध परवडणार नाही. का परवडणार नाही? कारण त्यांचे जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ज्याला आपण म्हणतो ते फक्त 7 दिवसाचे आहेत. 3 दिवसाचं किंवा 4 दिवसाचं युद्ध जर केलं, जे निर्णायक युद्ध असतं ते जर आपण केलं तर पाकिस्तान पूर्णपणे भिकारी होऊन जाईल. त्यामुळे त्यांना तेही करता येणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भारताने काय केलं की आता एक दबाव निर्माण केला. जरी आपला पायलट त्यांच्या कब्जात असला तरी भारताने म्हटलंय की तुम्ही, आमचा उद्देश काय आहे, तुम्ही आतंकवादी संघटनांना बंद करा, त्यांच्यावर बॅन करा, त्यांचे अकाउंट्स बंद करा, बँक अकाउंट जे आहेत किंवा फायनान्स त्यांचा जो आहे, जेवढे त्यांना आर्थिक हे येतात ते बंद करा. ते जर केलं तर आम्ही पुढचं बघू काय करायचं ते. पण आता भारत पाकिस्तान दरम्यान धावणाऱ्या समझोता एक्सप्रेसला पाकिस्ताननं प्रवेश नाकारलाय. काल नवी दिल्लीतून ही समझोता एक्सप्रेस निघाली, पण ती पंजाबच्या अटारीला रोखण्यात आली आहे. पाकिस्ताननं अटारी ते लाहोर सेवा बंद केली, त्यामुळे नवी दिल्लीतून निघालेले पाकिस्तानी नागरिक अटारी स्थानकातच अडकून पडलेत. तर पाकिस्तानचे 27 प्रवासी आहेत जे अटारीमध्ये अडकून पडलेत. तर सध्या भारत पाकिस्तानातल्या तणावाच्या परिस्थितीमुळे समझोता एक्सप्रेसला पाकिस्तानकडून हद्दीत प्रवेश रोखण्यात आलाय.